पुढील आठवड्यात संसदेत महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता असून त्यासाठी एनडीएच्या सगळ्या खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर सर्व एनडीए खासदारांना सक्तीने दिल्लीतच थांबण्याचे निर्देश देण्यात आल्याचं समजतंय। पुढच्या आठवड्यात संसदेमध्ये 2 महत्त्वाची विधेयकं मांडली जाऊ शकतात आणि त्याच निमित्तानं सगळ्या खासदारांना हे सक्तीने उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, माझा आवाज कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण ही महत्त्वाची बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही विधेयकं मांडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र पुढच्या आठवड्यात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलं जाऊ शकतं आणि त्यामुळेच एनडीएच्या सगळ्या खासदारांना संसदेत आणि दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना आहेत। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, अगदी संसदेमध्ये डिलिमिटेशन हे विधेयक पुन्हा एकदा मांडले जाण्याची शक्यता आहे। त्या दृष्टिकोनातून सर्व खासदारांना आता दिल्लीमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सत्ताधारी पक्षाकडून या सूचना आल्यानंतर आता विरोधी पक्षातील सर्व खासदारांना देखील या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। या डिलिमिटेशन विधेयकामध्ये खऱ्या अर्थानं कोण सत्तेसोबत आहे आणि कोण खऱ्या अर्थाने विरोधात आहे हे देखील स्पष्ट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अगोदर जे विधेयक मांडलं गेलं होतं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधात भूमिका घेतलेली होती। आता जर विधेयकामध्ये लिखित स्वरूपामध्ये 50% जागा प्रत्येक राज्यामध्ये वाढवण्यात येतील असं जर लिखित स्वरूपात दिलं गेलं तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष सरकारला पाठिंबा देऊ शकतो। मात्र या सगळ्यामध्ये जोपर्यंत विधेयकाची प्रत हातात येत नाही तोपर्यंत विरोधी पक्षातील जे खासदार आहेत किंवा नेते आहेत या संदर्भात स्पष्ट भाष्य करायला तयार नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि तमिळनाडूमध्ये DMK या पक्षावरती असणार आहे। त्यामुळे हे डिलिमिटेशन विधेयक जे आहे ते येणार का येत्या काळामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी सत्ताधारी पक्षांना दिल्लीमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत खासदारांना आणि आता विरोधक देखील या निमित्ताने अलर्ट मोडवरती गेल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी। राज्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या पक्षातील आणि नवनिर्वाचित खासदारांना दिलाय। आपल्या राज्यांच्या प्रगतीसाठी सक्रियपणे काम करण्याचं आवाहन करतानाच पूर्वी पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही भारताच्या प्रगतीची प्रतीकं होती अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे। या राज्यांचा सर्वांगीण विकास भारताच्या एकूण वाढीसाठी महत्त्वाचा असल्याचंही मोदी म्हणाले। संसदेत नियमित उपस्थिती, चर्चांमध्ये सक्रिय सहभाग आणि संसदीय संसाधनांचा प्रभावी वापर करून ज्ञान वाढवण्याचा सल्लाही त्यांनी खासदारांना दिलाय। सध्या संपूर्ण जग हे भारताच्या विकास प्रवासाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून ही भारतासाठी सुवर्ण संधी असल्याचंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं आहे।